तर हे एव्हरीवन, आजचा दिवस खूप खास होता कारण आज होती वटपौर्णिमा. त्यामुळे सकाळी लवकर उठून टिफिन्स वगैरे आवरून पटापट अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन छान मी इथे देवपूजा करून घेतली होती. आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या रूममध्ये आले होते आणि मी छोटीशी मेहंदी रात्री काढली होती. खूप लेट झालं होतं त्यामुळे मला वेळ नव्हता भेटला की जास्त मेहंदी काढावी, बट वटपौर्णिमेसाठी एक छोटीशी मेहंदी मी काढली होती. आणि मग त्याच्यानंतर मी ब्लॅक टी जी बनवली होती ती घेऊन आले होते रूममध्ये आणि ब्लॅक टी वगैरे पिऊन घेतली. आणि मग त्याच्यानंतर फटाफट मी माझा ड्रेस वगैरे काढून घेतला, रेडी झाली सिम्पल अशी. आणि मग आता आम्ही निघालो होतो वेदांच्या स्कूलला जायला. इथे आमची व्हॅनसुद्धा आली होती, आम्ही व्हॅनमध्ये बसून घेतलं होतं. नेहमी आम्ही पाठी बसतो पण आज वेदांचा हट्ट होता की मला पुढेच बसायचं आहे. आणि हा जो छोटूसा क्यूटसा दिसतो आहे ना हिरो, तो आहे माझा वेदांश, म्हणजेच माझा मुलगा. आणि त्यानंतर आता वेदांशला स्कूलमध्ये सोडल्यानंतर आम्ही नेहमी, आमचा महिला मंडळ ग्रुप आहे, आम्ही मुलांना सोडल्यानंतर नेहमी असे एकत्र बसत असतो. तर मग आम्ही सर्व एकत्र बसून आज चहा एन्जॉय करत होते कारण आज वटपौर्णिमा होती, ऑलमोस्ट सर्वांचा उपवास होता त्यामुळे. मग फायनली ते स्कूल सुटायची वेळ झाली होती, आमची व्हॅन आम्हाला घ्यायला आली होती आणि आम्ही स्कूलमधून चाललो होतो घरी. आणि आता आमच्या हिरोचा मूड पाठी बसायचा होता. मग इथे पटापट घरी पोचल्यानंतर सर्वात आधी मी पूजेची तयारीला सुरुवात केली होती. हे आहेत हळदीचे हळदीकुंड, म्हणजे आमच्या इथे याला हळदीच्या पाहुल्या असं म्हणतात, ज्या पूजेला लागतातच वटपौर्णिमेच्या. आणि मग आमच्या वाड्यात जाऊन मी खायची पानं तोडून आणली होती आणि इथे ताट सजवायला आम्ही घेतलं होतं, मी आणि ऋतूसुद्धा ऑफिसवरून थोडं लवकर आली होती कारण पूजेला जायचं होतं. सो फायनली ते पूजेची सर्व तयारी वगैरे केल्यानंतर मी आता साडी नेसायला सुरुवात करणार होती. आणि ही साडी पण स्पेशल आहे कारण ही साडी आहे माझ्या साखरपुड्याची. आणि ह्याने मी जेव्हा माझ्या लग्नाच्या साड्या बघते ना तेव्हा मला एका व्यक्तीची आठवण ही नेहमी येते आणि ती व्यक्ती आहे सेजल वहिनी. का तर सेजल वहिनी म्हणजे माझ्या लहान भावाची बायको. माझ्या लग्नापर्यंत, इवन लग्नानंतरसुद्धा काहीही फंक्शन असलं, माझ्या लग्नाच्या म्हणजे माझ्या साखरपुड्याची, माझी लग्नाची, माझ्या रिसेप्शनची सर्व वेळेची तयारी, माझी साडी ही नेहमी सेजल वहिनीच नेसायची. ती खूप छान साडी नेसवते आणि जेव्हा मी साड्या बघते ना तेव्हा मला तिची खूप आठवण येते. आणि ते मग मी साडी वगैरे नेसून झाल्यानंतर छान असा नॉर्मल मेकअप केला होता. हे मेकअप केल्यानंतर ही मी माझ्या मिररमध्ये तुम्हाला जाऊन दाखवते की असा होता माझा आजचा लूक. आणि अशी दिसत होती मी सिम्पल सोबर असा छान मेकअप केला होता. मेकअप वगैरे आवरून आल्यानंतर बाहेर तर खूप जोरात पाऊस होता आणि पाऊस थांबेल याची वाट बघत शेवटी मग आम्ही ते ओटीवर बसलो होतो. अर्धा तास झाला तरी पाऊस काय कमी होईना. मग आम्ही काय केलं की पॉन्चो वेअर केले आणि स्कूटीवर आम्ही इथे आलो होतो पूजा करायला आमच्या गावच्या नाकावर. पण इथे आलो तर इथेसुद्धा धो पाऊस होता. आता काय ऑप्शन तर नाही, शेवटी अशाच ह्या धो पावसात आम्ही भिजत पूजा केली होती. आणि तुम्ही बघूच शकताय की किती जोरात पाऊस आहे. असंच भिजत आम्ही पूजा केली. आमचा पूर्ण मेकअप, तयारी, साडी, हेअर सगळे खराब झाले होते, पण तरीही आमची पूजा खूप छान पार पडली. मग त्याच्यानंतर मी घरी आली, चेंज वगैरे केलं आणि मी माझ्या वेदांसोबत रूममध्ये बसली होती. तो छान गाडी खेळत होता. आणि मग इव्हनिंगचा टाईम झाला होता. मग वेदांसाठी पहिले मी मूग बॉईल करून घेतले, त्याला खूप आवडतात. मग त्याला ते मूग बॉईल करून घेऊन खायला दिले होते. आणि त्याच्यानंतर इथे पुन्हा मी आमच्या सर्वांसाठी लेमन ग्रास म्हणजे चहापत्ती टाकून ब्लॅक टी बनवत होती. आणि ब्लॅक टी वगैरे बनवून झाल्यानंतर इथे हॉलमध्ये मी आली आणि ह्यात माझ्या आत्ता सासू आणि माझ्या सासूबाई. आणि हे आहे वेदांच्या माकडाची सर्कस. हे रोजचे, तो त्यांना रोज अशा प्रकारे सर्कस करून दाखवत असतो. आणि मग इथे मी सुद्धा चहा प्यायला सुरुवात केली होती. आणि हा माझा मुलगा कार्टून, ह्याची ही रोजची मस्ती चालू आहे. जेव्हा त्याला ह्या गाड्या आणल्या होत्या ना, ही घोडागाडी वगैरे, तेव्हा तो खेळायचा पण नाही. आणि आता जेव्हा त्याचं वय नाही तेव्हा तो एवढी मज्जा करतो त्या गाड्यांवर. आणि दिवसभर उठबस करून खूप वैताग आला होता. आणि फायनली आमच्या घरी आले होते आणि त्यांनी येताना माझ्यासाठी उपवासाचा चिवडा आणि लस्सी हे सर्व असं आणलं होतं आठवणीने माझ्या उपवासासाठी. सो मी लस्सी वगैरे पिऊन घेतली आणि घरच्यांसाठी फटाफट चण्याची भाजी बनवायला ठेवली होती. मी भाजी वगैरे बनवून झाली होती. त्याच्यानंतर मग इथे मी माझ्यासाठी, ऋतूसाठी आणि आईंसाठी साबुदाण्याची खिचडी तयार करायला घेतली होती. सो मी ते बटाट्याचे काप वगैरे तयार करून ते पहिले तेलामध्ये फ्राय करून घेतले होते. आणि हे आहेत साबुदाण्याचे मी आदल्या दिवशी रात्री भिजवून घेतले होते. मग इथे माझी फायनली छान अशी साबुदाण्याची खिचडी मऊ आणि सुटसुटीत अशी तयार झाली होती. सर्व आवरून मग पुन्हा मी आणि ऋतू आम्ही निघालो होतो बोईसरला जायला, कारण ऋतूचं थोडंसं काम होतं. काम तिचं असं आहे, माझं दोघेही जाणार हे कन्फर्म आहे. तिचं असलं तरी दोघींनाच जायचं आहे, माझं असलं तरी दोघींनाच जायचं आहे. सो आम्ही ते टेलरच्या शॉपमध्ये, स्माइली टेलर इथे आलो होतो कारण ऋतूचं थोडं काम होतं. मग तिथलं काम आवरल्यानंतर आम्ही आलो होतो नटराज मार्केटमध्ये. तिथून थोडंफार आमचं जे सामान होतं ते घेतलं. त्याच्यानंतर आम्ही इथे फायनली आलो होतो घरी. मी वेदांशला भरून वगैरे घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी आणि ऋतूनी खिचडी खायला सुरुवात केली होती.
साबुदाण्याची. मग मी ती खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि मग रात्री पुन्हा 10-10:30 नंतर मी पुन्हा इथे थोडे साबुदाणे उरून ठेवले होते. त्याचे मी साबुदाणे वडे शॅलो फ्राय करायला घेतले होते आणि त्यासोबत होती ब्लॅक टी. असा होता माझा आजचा वटपौर्णिमेचा दिवस. बाय बाय.